तर आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. कधी विचार केलाय का की एक महाकाय क्रेन किंवा एक्स्कॅव्हेटर जे टनावारी वजन उचलतात ते इतके अचूकपणे कसं काय काम करतात? हां, यामागे ना एक लहानसं पण अत्यंत महत्त्वाचं रहस्य दडलंय आणि ते म्हणजे फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह. चला आज आपण मिळून या रहस्याचा उलगडा करूया. बघा, हेच ते उपकरण आहे जे या अफाट शक्तीला नियंत्रणात ठेवतं. दिसायला अगदी लहान आहे, पण याच्याशिवाय या मोठ्या मशीन्स म्हणजे फक्त अवजड लोखंडाचे ढिगारे, दुसरं काहीच नाही. पण हे नक्की काम कसं करतं आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे? चला जरा आणखी खोलवर जाऊन पाहूया. याला आपण असं समजूया, गाडी चालवताना आपण फक्त ॲक्सेलरेटर दाबून ठेवत नाही, बरोबर ना? कधी वेग वाढवावा लागतो तर कधी कमी करावा लागतो. हायड्रॉलिक सिस्टममध्ये सुद्धा अगदी तसंच आहे. पंप म्हणजे काय तर गाडीचं इंजिन जे सतत शक्ती पुरवतं, पण मशीनच्या कामाला मात्र सतत बदलत्या वेगाची गरज असते. आणि हेच तर फ्लो कंट्रोल व्हॉल्व्हचं मुख्य काम आहे. पंपाचा तो एकसुरी स्थिर प्रवाह आणि मशीनची बदलणारी गरज यांच्यात ताळमेळ घालणं. हे व्हॉल्व्ज आहेत ना, एखाद्या वाहतूक पोलिसासारखं काम करतात. म्हणजे सतत येणाऱ्या रहदारीला म्हणजेच द्रवाच्या प्रवाहाला कंट्रोल करून योग्य वेळी योग्य गतीने पुढे जाऊ देतात. तर मग प्रश्न असा आहे की हा प्रवाह नियंत्रित करण्याचा सगळ्यात सोपा, सगळ्यात बेसिक मार्ग कोणता असेल? उत्तर अगदी साधा आहे बरं का. उत्तर आहे ओरिफिस. म्हणजेच काय तर एक साधं लहानसं छिद्र. कल्पना करा, आपण बागेतल्या पाईपच्या तोंडावर अर्धा अंगठा दाबून धरला की पाण्याचा फवारा कसा जोरात आणि लांब जातो, कारण आपण प्रवाह अरुंद करतो. ओरिफिस हायड्रॉलिक सिस्टममध्ये अगदी हेच काम करतं. किती सोपं आणि किती प्रभावी. पण एका साध्या छिद्राची एक मर्यादा आहे. ते प्रवाहावर फक्त एकाच प्रकारे नियंत्रण ठेवू शकतं. आता जर आपल्याला वेग कमी जास्त करायचा असेल, जसं गाडीचा ॲक्सेलरेटर करतो, तर काय? बरोबर, त्यासाठी आपल्याला एक अधिक स्मार्ट उपाय हवा. आणि तोच उपाय आहे नीडल व्हॉल्व्ह. याच्या नावातच सगळं आहे. यात एक सुईसारखा भाग असतो जो पुढे मागे सरकतो. जेव्हा ही सुई अशी आत जाते तेव्हा ती प्रवाहाचा मार्ग अरुंद करते. आणि त्यामुळे काय होतं? द्रवाचा प्रवाह कमी होतो आणि मशीनचा वेग आपोआप मंदावतो. आणि याच्या अगदी उलट, जेव्हा ही सुई बाहेर ओढली जाते तेव्हा मार्ग रुंद होतो, प्रवाह वाढतो आणि मशीनला जास्त वेग मिळतो. आत, बाहेर, हळू, वेगवान. बघा, या साध्या पण किती प्रभावी यंत्रणेमुळे आपल्याला त्या प्रचंड शक्तीवर इतकं अचूक नियंत्रण मिळतं. पण थांबा, काही कामांमध्ये एक वेगळीच गरज असते. समजा एखाद्या सिलेंडरला पुढे ढकलताना वेग कमी करायचा आहे, पण त्याला परत येताना मात्र पूर्ण वेगाने येऊ द्यायचा आहे. मग अशा वेळी काय करायचं? कारण आपला नीडल व्हॉल्व्ह तो तर दोन्ही दिशांना सारखाच अडथळा निर्माण करेल. मग काय? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून तयार झालाय वन वे फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह. हे एक खूप हुशार उपकरण आहे. एका दिशेने जाणाऱ्या प्रवाहासाठी हा अडथळा निर्माण करतो, पण विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवाहासाठी जणू एक एक्सप्रेस हायवे तयार करतो. कसं काय? चला पाहूया. हे बघा, जेव्हा प्रवाह ए कडून बी कडे जातो तेव्हा त्याला त्या नियंत्रित मार्गातून म्हणजेच निडल बॉलमधूनच जावं लागतं. पण जेव्हा प्रवाह उलट दिशेने येतो तेव्हा तो एका वेगळ्याच गुप्त दाराला उघडतो आणि त्या अडथळ्याला वळसा घालून पूर्ण वेगाने सुसाट निघून जातो. आहे की काही कमाल? किती हुशारीने हे डिझाईन केलंय. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की हे व्हॉल्व्ह कसे काम करतात. पण प्रत्यक्ष मशीनमध्ये त्यांचा वापर कुठे आणि कसा करायचा? कारण व्हॉल्व्ह कुठे लावलाय यावर सगळं काही अवलंबून असतं. आणि यासाठी मुख्यत्वे 3 पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत आहे मीटर इन. नावावरूनच लक्षात येते, आत येताना मोजणे. इथे व्हॉल्व्ह मशीनच्या हलणाऱ्या भागात द्रव शिरतानाच बसवलेला असतो. हे अगदी असं आहे जसं की थिएटरच्या दारातच तिकीट तपासून लोकांना आत सोडलं जातं. यामुळे आत जाणारी गर्दी पूर्णपणे नियंत्रणात राहते. दुसरी पद्धत आहे मीटर आउट, म्हणजेच बाहेर जाताना मोजणे. यात व्हॉल्व्ह द्रव बाहेर पडण्याच्या मार्गावर बसवलेला असतो. म्हणजे आता आपण थिएटरमधून बाहेर पडण्याच्या दारात गर्दी नियंत्रित करत आहोत. यामुळे होतं काय की मशीनवर अधिक घट्ट पकड राहते, विशेषतः जेव्हा लोड मशीनला ओढत असतो. आणि तिसरी पद्धत ब्लीड ऑफ, ही तर सगळ्यात वेगळी आहे. ही पद्धत काय करते तर गरजेपेक्षा जास्त असलेला द्रव आधीच एका वेगळ्या रस्त्याने टाकीकडे परत पाठवते. हे अगदी असं आहे जसं की नदीला पूर येऊ नये म्हणून आपण आधीच काही पाणी कॅनॉलमध्ये वळवतो. यामुळे पंपावर ताण येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर ऊर्जा वाचते. तर आता आपल्याकडे 3 प्रभावी पद्धती आहेत, पण मग निवड कोणती करायची?
मीटर इन वापरायचं, मीटर आउट वापरायचं की ब्लीड ऑफ याचं उत्तर सोपं आहे. हे सगळं कामावर अवलंबून आहे. चला 2 सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतींची थेट तुलना करूनच पाहूया. आता बघा, मीटर इन पद्धत ढकलणाऱ्या कामांसाठी, जिथे आपल्याला एकदम सुरळीत हालचाल हवी आहे तिथे उत्तम आहे. पण जरा विचार करा, जर क्रेन वजन उचलून खाली सोडत असेल तर काय होईल? वजन गुरुत्वाकर्षणाने स्वतःच खाली ओढलं जाईल, बरोबर? अशा वेळी मीटर आउट पद्धत जास्त सुरक्षित ठरते. ती त्या लोडवर अक्षरशः एक ब्रेक लावून ठेवते. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने अनेकदा मीटर आउटलाच पसंती दिली जाते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मीटर इन जाण्यावर नियंत्रण ठेवते, तर मीटर आउट थांबण्यावर किंवा येण्यावर. एक पुढे जाण्याचा वेग ठरवतं तर दुसरं नियंत्रणात खाली येण्याचा. सगळा खेळ हाच आहे की तो अडथळा, तो रेस्ट्रिक्शन कुठे लावलाय. तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी मोठी क्रेन किंवा एक्स्कावेटर दिसेल तेव्हा फक्त तिच्या आकाराकडे पाहू नका. तिच्या त्या अचूक हालचालीमागे लपलेल्या या छोट्या पण शक्तिशाली वॉल्सचा विचार करा. जरा बघा, ती वजन उचलत आहे की खाली ठेवत आहे. आणि आता तर आपल्याला माहीतच आहे की त्यामागे कोणती नियंत्रण पद्धत असू शकते.